नमस्कार मित्रांनो, आपलं गेलेले आणि ते पण आहे ना हिच्यामुळे झालेलं सगळं काही. हे थोडं मतिमंद आहे. स्वतःच आहे ना. ही थोडं मतिमंद आहे. तिला किती जरी शिकवलं ज्ञानच नाही. ती काय म्हणते माहिती का, मला आहे ना मला सांगितलेलं कधीच लक्षात राहत नाही. म्हणजे सांगितलेलं लक्षातच राहत नाही. तुमच्यासारखी सांगबुद्धी नाहीये, कळलं ना. 10वी शिकलेली, थोडंफार ज्ञान पाहिजे नव्हतं. बायको आहे म्हणे. आता मला सांगा. नाही, तुमची ठेवलेली आहे. नाही ठेवलेली दुसरी. नाही, बायको नाही. बायको कशाला सांगता? ती दुसरी. सांगला लाज नसल्यावर अजून सांगा ते खुशाल. आपलं आहे ना याला धरून 3-4 चॅनल झालेले ऑलरेडी. कोणाला धरून? तुला नाही धरत नाही. आपलं आहे ना याच्या अगोदर आपण अशा घरामध्ये राहतो. हे तू सरच ऐकलं. तू काय मध्ये मध्ये येते असं घर आहे आपलं पात्राचं शेड. परिस्थिती नाजूक आहे, पण आपण लोकांना हसवण्यासाठी युट्यूब चॅनल परत तयार केलं की आपल्याला मोठे व्हिडिओ काढायचे. तिच्या नादी नाही लागत, आपण दुसरीच्या नादी लागत. दुसरीच्या नादी कोणती दुसरी येते काढायला? म्हणजे काढायचं तो वेगळा विषय आहे का, दुसरीचा विषय वेगळा. मारत नको जाऊन असं, लोक पाहतात ना. माझं नाव आहे लोकांमध्ये, नाव आहे. हिच्यामुळे ना, हिच्यामुळं सगळं बरबाद झालं जिंदगी. यावं त्याच्यामुळे असं राहायला लागत मला. हिच्यामुळं या घरात आज मी हिच्यामुळे. मला काही गरज नव्हती. बंगल्यात गेले असते, बंगलाच घेतला असतं एखादा. पोरीची जात आहे ना, पोरीची जात लय बेकार घाण राहते. आम्ही आहे ना म्हणून असे याच्यात ते दुसरी ना गेले असते चुना लावून तुम्हाला सांगते. माझ्यामुळे याच्यात आले. जीवनात आहे ना, जीवनात बायांच्या नादी लागायचंच बेकार. खरं सांगत तुम्हाला, बाई आहे ना, बाई ही लय धोकादायक वस्तू. हिच्या पायी लय लोकांचे वाट. धोकादायक तर तुम्हीच आहे ना. जागा आहे, बंगला आहे, कोणता ह्यो बंगला आणून दाखवला. हिच्यामुळे असे वाईट दिवस आले. मी इंटरेस्ट घेतला म्हणून चालू, नाही ते काय हिला काही जमतच नाही. ती फक्त मारायला एवढं जमत आहे यांना, बाकी काही येत नाही. असं राग येतो ना, दुसरी जास्त राग येतो ना, दुसरंच टाकीन मग. दुसरी जास्त न्यायच्या ठिकाणी सोडून गेला असतो मी, पण काय आता नावीला धरावं लागत. काय बोललो तर कोणाला फोन करते, भाऊ आहे मी माझ्या भावाला सांगेन, माझ्या आईला सांगे ना, तसं गिळूनच घेणार आहे मला ती. आता काही नाही, आता काही बोललो तर इथं काही नाही बोललो. तिच्या घरी गेलो का बाबा बापा आईला निंदा सांगा, ती बहिणीला. तुम्ही कोणती निंदा करते मग? बहिणीला निंदा सांग. हे नाही घालता तिची बाई निंदा करायला. यांचं त्यांचं वाटोळा करायला एक नंबर ये आलतू फालतू कोणाचं बाया. तुम्ही पहा ना, सांग बुद्धीची. आई काय काय बस मारू नको ना. मग आमच्या घरानं सांगत स्वतः आहे ना, सांग बुद्धी हो. एखाद्या महिन्यामध्ये बसलं ना कॅम्प्युटर आणि ते व्हायरल करायला ना, व्हायरल करायला 2 मिनिटं नाही लागत. असे बेकार बाई, त्यांची परंपराच गेली. पहिले चांगले होते, आता माझ्या नादी नको लागू. माझ्या नादी तुम्ही नका लागू. ठेवू का मग?